सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र शासनाच्या तब्बल 27 कोटी रुपयांच्या भरीव निधीतून साकारण्यात आलेल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह या अत्याधुनिक व भव्य इमारतीचे उद्घाटन लवकरच मान्यवरांच्या हस्ते होणार आहे। विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीलगत उभारण्यात आलेले हे सभागृह राज्यातील सर्वात मोठ्या व सुसज्ज सभागृहांपैकी एक म्हणून ओळखले जात आहे। देशाचे संविधान शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने उभारण्यात आलेली ही वास्तू सामाजिक न्याय व समतेच्या विचाराची प्रेरणा देणारी ठरणार आहे। सुमारे 2 वर्षाच्या कालावधीत पूर्ण झालेल्या प्रकल्पामुळे विद्यापीठ परिसराची ओळख अधिक भक्कम झाली आहे। जवळपास 5000 नागरिकांची आसन व्यवस्था असलेल्या या प्रशस्त सभागृहात आधुनिक ध्वनी व्यवस्था, अत्याधुनिक प्रकाश योजना, भव्य प्रवेशद्वार, सुबक बैठक व्यवस्था तसेच शासकीय, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमासाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। यावेळी मान्यवरांच्या हस्ते या सोहळ्याचे उद्घाटन राज्याचे कृषी मंत्री नामदार दत्ता भरणे तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री व जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते होणार आहे। कार्यक्रमास विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, राज्यमंत्री आमदार आशिष जयस्वाल, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष तुषार पवार तसेच विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विलास खर्चे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे। उद्घाटनानंतर फुले कृषी महोत्सव 2026 अंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। यामध्ये शिवार फेरी, कृषी प्रदर्शन, कडधान्य वाण्यांची माहिती, फळ पिके व चारा पिकांबाबत मार्गदर्शन, आधुनिक ड्रोन तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिके तसेच विविध पिकांची थेट प्रात्यक्षिके यांचा समावेश असेल। शेतकऱ्यांना अत्याधुनिक शेती तंत्रज्ञान व संशोधनाचा प्रत्यक्ष लाभ मिळावा हा या महोत्सवामागील प्रमुख उद्देश आहे। कुलगुरू डॉक्टर विलास खर्चे यांनी शेतकरी, विद्यार्थी, संशोधक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे। या भव्य सभागृहाच्या उद्घाटनामुळे सामाजिक न्याय, कृषी शिक्षण, संशोधन आणि शेतकरी सक्षमीकरणाला नवी दिशा मिळणार असून राज्याचा विकास प्रवासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे। लोकशास्त्र न्यूज साठी राहुरी प्रतिनिधी चंद्रकांत जगदने।